दलित स्वयंसेवक संघ पेजवरती सर्व दर्शक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं दलित स्वयंसेवक संघानं एक चांगली व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. सुदर्शनजी, त्याचबरोबर आमचे परमप्रिय स्नेही दादासाहेब, प्रकाश नाईक सर, अशा सगळ्या मान्यवरांचं या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी मोलाचं योगदान आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत, विचारवंत, अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर, श्रीपाल सबनीस, यशवंत मनोहर असे अनेक मान्यवर मंडळी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले आहेत. अशा दर्जेदार व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली आपल्याशी हितगुज करण्याची. आणि यावर्षी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते, ते साहित्य सम्राट होते, ते कथाकार होते, ते कादंबरीकार होते आणि त्यांनी अनेक लावण्या देखील लिहिलेल्या आहेत. अशा सर्वस्पर्शी साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हा मराठी जनाचा मानबिंदू आहे. केवळ मराठी जनाचं नव्हे तर आपल्या देशाला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंचं कार्यकर्तृत्व केवळ एका जातीपुरतं, धर्मापुरतं, पंथापुरतं, प्रांतापुरतं मर्यादित नाही, तर अण्णाभाऊंचं कार्य हे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कार्य आहे. अण्णाभाऊ उपेक्षित वंचितांचा कैवार घेऊन अण्णाभाऊ लढत होते, कार्य करत होते. अण्णाभाऊंचं कार्य, कर्तृत्व, विचारधारा आणि वर्तमानातील आव्हाने या अनुषंगाने मी अण्णाभाऊंचा कालखंड हे 20वं शतक त्यांनी भारावून टाकलं. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या शाहिरीनं, आपल्या बुलंद आवाजानं, आपल्या लेखणीनं त्यांनी सगळं शतक भारावून टाकलं. अण्णाभाऊंचा जन्म अत्यंत सामान्य, कष्टकरी, श्रमकरी कुटुंबामध्ये झाला. ज्या समाजाला त्या काळामध्ये गुन्हेगार जात म्हणून शिक्का होता, जो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तो पुसला, त्यांच्यावरच्या गुन्हेगारी हा शिक्का पुसून त्यांची हजेरी पद्धती बंद केली आणि त्यांना संरक्षण खात्यामध्ये, प्रशासनामध्ये सामावून घेतलं. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये या समाजाचं मोलाचं योगदान आहे. आपला प्राणपणाला लावून स्वराज्य निर्मिती करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा स्वराज्य निर्मितीमध्ये सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशा समुदायामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं तर 1 जानेवारी 1920ला अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. आता आपण 2020मध्ये पदार्पण केलेलं आहे, म्हणजे 100 वर्ष अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म सालाला झालेले आहेत. म्हणून त्यांचं शताब्दी वर्ष खरं तर महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरं करणं अपेक्षित होतं. परंतु कोरोनामुळं जग ठप्प आहे, भारत देखील ठप्प आहे. सगळीकडे आपण पाहतो आहोत की प्रचंड वाईट अवस्था आहे, लॉकडाऊन आहे, आपण सगळेजण घरीच आहोत. तरीसुद्धा आपल्या महापुरुषांच्या विचाराचा जागर आपण बंद ठेवायचा नाही. त्यांचे विचार, त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं तत्त्वज्ञान आपण घराघरामध्ये घेऊन जाणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की प्रबोधनाचा दिवा कधी विझू देऊ नका. जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. म्हणून आपल्या महापुरुषांचं पुनर्जागरण
करणं, त्यांच्या इतिहासाचं अवलोकन करणं, त्यांचा जय जयकार करणं हे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. अण्णाभाऊ हे अत्यंत गरीब, सामान्य, उपेक्षित कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते आणि अण्णाभाऊंचा जन्म झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. आपल्या देशामध्ये शूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. जो अधिकार मिळावा यासाठी महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा संघर्ष केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा शाहू महाराजांनी केला. त्यानंतर बाबासाहेबांनी तो संविधानामध्ये मूलभूत अधिकारामध्ये अंतर्भूत केला. आज आपल्याला शिक्षण मिळतं. पण अण्णाभाऊंचा जो काळ होता त्या काळामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला नव्हता. अगदी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये मराठ्यांना देखील तो अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी दिल्यानंतर तो मिळाला. प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावरती पुण्याच्या पेशव्यांनी बंदी घातली होती. जिथे छत्रपतींना शिक्षणाचा अधिकार नव्हता तिथं जनमानसाचं, सर्वसामान्यांचं काय असेल याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे किती शिकले? त्यांची साहित्य संपदा 70-80 पुस्तकांची आहे. वेगळ्या विषयावरती त्यांनी लेखन केलं. पण शिक्षण किती? ते काही MA नव्हते, PhD नव्हते, सेट नव्हते. कुठल्या विद्यापीठामध्ये त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. अण्णाभाऊ फक्त 1 दिवस शाळेत गेले. कुलकर्णी मास्तरांनी बेदम मारलं. परत अण्णाभाऊ कधी शाळेत गेले नाहीत. अण्णाभाऊंची शाळा फक्त 1 दिवसाची होती. 1 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी जागतिक कीर्तीचं साहित्य निर्माण केलं. त्यांच्या फकीरा कादंबरीबद्दल प्राच्य विद्यापंडित शरद पाटील असं म्हणतात की आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट कादंबरी, या फकीराची तुलना करणारी दुसरी कादंबरी आपल्या देशामध्ये नाही. तिची तुलना रशियन कादंबरीकार डोस्टोव्स्की याच्या कादंबरीशीच होऊ शकते असं प्राच्य विद्यापंडित शरद पाटील असं म्हणतात. आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं आजचं आव्हान काय आहे, आजची आव्हानं काय आहेत. तुम्ही पहा, आज काही सनातनी शक्ती आपल्याकडे असं म्हणतात की गुणवत्तेवर नोकऱ्या देऊ, गुणवत्तेवर, रिझर्वेशन नसावं, आरक्षण नसावं, गुणवत्ता. आणि मग ती गुणवत्ता कोणाकडे? तर ती ब्राह्मणी वर्गाकडे गुणवत्ता आहे, तत्सम वर्गाकडे गुणवत्ता आहे, शूद्रातिशूद्र, उपेक्षित, वंचित, आदिवासीकडे गुणवत्ता नाही असं सनातन्यांचं मत आहे. म्हणजे पहा, ही किती क्रूर चेष्टा आहे बहुजन समाजाची. एका बाजूला तुम्ही पिढ्याने हक्काधिकार नाकारणार, शिक्षणाचा अधिकार नाकारणार शूद्र ठरवून, तुम्ही संधीच देणार नाही. म्हणजे पाय कापणार आणि धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हा म्हणणार. म्हणजे तुम्ही पिढ्यानपिढ्या पाय कापलेले आहेत आमचे. शंभुकाची हत्या केली, एकलव्याचा अंगठा कापून घेतला, अंगठे कापून घेता आणि धनुष्यबाण चालवा म्हणता. पाय कापता आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा म्हणता, जीभ कापता आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्या म्हणता. असं कसं जमेल? म्हणजे गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. गुणवत्ता ही सर्वांकडे, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी सर्वांकडे गुणवत्ता आहे. पण त्यांना संधी देणं गरजेचं आहे. संधी अधिक प्रयत्नाबरोबर गुणवत्ता. पिढ्याने पिढ्या संधी नाकारण्यात आलेल्या आहे. आज देखील आपल्या देशामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक विषमतेचा प्रश्न आहे. अशा काळामध्ये जोपर्यंत आपल्या देशामध्ये आर्थिक समता येणार नाही, सामाजिक समता येणार नाही, शैक्षणिक समानता येणार नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये रिझर्वेशनची नितांत गरज आहे. आरक्षण जोपर्यंत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समानता येणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये आरक्षण राहिलंच पाहिजे. म्हणून अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातून आजच्या पिढीनं काय शिकलं पाहिजे? प्रतिकूल परिस्थिती, उदरनिर्वाहाची साधनं नाहीत, शिक्षणाची संधी नाही, 1 दिवस शाळेत गेले, शिक्षकांनी मारून हाकलून लावलं, परत कधी शाळेत गेले नाहीत. पण अनेक ग्रंथ संपदा त्यांनी लिहिली. फकीरा, माकडीचा माळ,
वैजंदा, अलगूज, किती कादंबऱ्या, त्यांच्या 7-8 कादंबऱ्यावरती चित्रपट आले. सुमारे 35 कादंबऱ्या, कथा, लोकनाट्य, पोवाडे. त्यांचा स्टॅलिनचा पोवाडा खूप गाजला. आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण शाळेमध्ये प्रत्येक राष्ट्रगीत म्हणतो, जनगण मन हे राष्ट्रगीत आपण म्हणतो, तसं रशियामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत अण्णाभाऊंनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा अत्यंत अभिमानाने गायला जात होता. आज देखील रशियन लोकांना अण्णाभाऊंनी लिहिलेल्या स्टॅलिनग्राडचा पोवाडा याच्याबद्दल खूप कौतुक आहे, खूप आदर आहे. म्हणजे अण्णाभाऊंचा परिप्रेक्ष्य, पर्स्पेक्टिव्ह हा केवळ वाटेगावपुरता, सांगली जिल्ह्यापुरता, राज्यापुरता, देशापुरता मर्यादित नाही, तर इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांचा. जागतिक स्तरावरचा त्यांचा परिक्षेत्र आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं, त्यांच्या बुद्धिमत्तेचं, त्यांच्या लौकिकाचं. म्हणून अण्णाभाऊंच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, त्यांची उमेद, त्यांचा स्वाभिमान, त्यांचा निर्भीडपणा, त्यांची चिकाटी. यातून एक लक्षात येईल की गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. म्हणून अण्णाभाऊंच्या काळ हा प्रतिकूल होता, पण अण्णाभाऊ खचले नाहीत, नाउमेद झाले नाहीत, हताश झाले नाहीत. अण्णाभाऊ लढणारे होते, अण्णाभाऊ रडणारे कधीच नव्हते. म्हणून कमी शिक्षण मिळालं, हतबल झाले, निराश झाले नाहीत. आज आपण पाहतो अनेक मुलं BA असतात, BSc असतात, BCom असतात, डॉक्टर असतात, वकील असतात, इंजिनियर असतात, B.Ed करतात, M.Ed करतात, सेट, नेट, PhD. नोकरीच नाही हो, नोकरीच नाही. हताशपणा, नैराश्य आपण पाहतो. अण्णाभाऊ निराश झाले नाहीत, हताश झाले नाहीत. शिक्षण घेतलेले युवक सुद्धा नोकरी नाही म्हणून हताश होतात. अण्णाभाऊ एक दिवस शाळेत गेले, हताश झाले नाहीत. संघर्ष, अण्णाभाऊंनी संघर्ष केला. ते दबले नाहीत, पिचले नाहीत, नाउमेद झाले नाहीत, हताश झाले नाहीत, ते निराश झाले नाहीत. म्हणून आजच्या युवकांनी हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, नाउमेद व्हायचं नाही. हिम्मत, अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातून आजच्या तरुणांनी हिम्मत शिकली पाहिजे, कणखरपणा शिकला पाहिजे, निर्भीडपणा शिकला पाहिजे. अण्णाभाऊंचे नाव, मूळ नाव काय तर तुकाराम. या महाराष्ट्राला 2 तुकाराम लाभले. एक देहूचे संत तुकाराम महाराज आणि दुसरे वाटेगावचे तुकाराम तथा अण्णाभाऊ साठे. संत तुकारामाने अभंगाची गाथा लिहिली, लोकप्रबोधन केलं. त्यांचा देखील छळ झाला, हटले नाहीत, दबले नाहीत. आणि दुसरे तुकाराम वाटेगावचे उत्स्फूर्त साहित्य, जनमानसाच्या व्यथा वेदना मांडणारं साहित्य, इथल्या कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांची मराठी अण्णाभाऊंनी साहित्यात आणली. जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणण्याचं श्रेय माहिमभट, लीळाचरित्र, चक्रधरांचे अनुयायी म्हणजे चक्रधरांची मराठी साहित्यात आणली माहिमभट्टांनी. जनमानसाची मराठी मध्ययुगीन काळामध्ये संत तुकारामांनी साहित्यात आणली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19व्या शतकामध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सोड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, शिवरायांचा पोवाडा, तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं. आणि त्यानंतर जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणण्याचं श्रेय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना द्यावं लागेल. हे लोकांची मराठी, अण्णाभाऊंचं साहित्य उत्स्फूर्त साहित्य, ते काय तथाकथित साहित्यिकांसारखं वाङ्मयीन चौर्य नाही. आपल्याकडे वाङ्मयीन चौर्य जसं वाळूची चोरी, तेलाची चोरी, धान्याची चोरी, पैशाची चोरी, सोन्याची चोरी, कापडाची चोरी, तसं साहित्याची पण चोरी आहे. मोठे मोठे दरोडेखोर आहेत आपल्याकडे साहित्य क्षेत्रात. एक नामवंत दरोडेखोर म्हणजे राधाकृष्णन. एका तरुणाचा इंडियन फिलॉसॉफी नावाचा प्रबंध स्वतःच्या नावावरती छापून प्रकाशित केला. तो तरुण कलकत्ता हायकोर्टामध्ये गेला. आपल्याला सगळ्याला तो खटला निवांत कधीतरी सांगेन. पण ज्यांनी PhDचा प्रबंध चोरून लिहिला त्याच्या नावाने शिक्षक दिन आपल्या देशामध्ये होतो. ही किती मोठी शैक्षणिक गुलामगिरी आहे, सांस्कृतिक गुलामगिरी आहे. आपल्याकडे डॉक्टर आनंद पाटील नावाचे इंग्रजी साहित्याचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांचा जो PhDचा प्रबंध आहे की पाश्चिमात्य इंग्रजी, त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे.
आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भारतातील जे तथाकथित नामवंत साहित्यिक आहेत हे सगळे शेक्सपियर वगैरे वाचून, वर्ड्सवर्थ वाचून, युरोपमधल्या अमेरिकेतल्या साहित्यिकांचं वाचून आपल्याकडे कसे कवी झाले, कसे कादंबरीकार झाले, कसे नाटककार झाले, हे डॉक्टर आनंद पाटलांनी विस्ताराने मांडलेलं आहे. मग हे चोर कोण असू शकतात? ज्यांना अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये शिक्षणाची संधी मिळाली तेच बहुतांश चोर आहेत. पण आमच्या अण्णाभाऊंना अहो गावातल्या शाळेत प्रवेश मिळाला नाही, ते लंडनला कशाला जातील शिकायला? महात्मा फुले इथल्या जनमानसाची मराठी. म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य उत्स्फूर्त साहित्य आहे आणि म्हणून ती अस्सल मराठी जनमानसाची साहित्यामध्ये आणली. म्हणून आपल्या देशातील मराठी भाषा दिन अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने झाला पाहिजे, कारण त्यांनी जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणली. म्हणून त्यांच्या नावाने मराठी भाषा दिन आपल्या देशामध्ये व्हावा अशी अपेक्षा आहे. जो कुसुमाग्रजाच्या नावाने होतो, किती लोकांना कुसुमाग्रज माहिती आहेत, पण अण्णाभाऊ गावागावात माहिती आहेत, सर्वांना माहिती आहेत. पण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आपल्या देशातला मराठी भाषा दिन साजरा झाला पाहिजे अशी आमची मनोमन इच्छा आहे. कारण अण्णाभाऊंचं साहित्य हे उत्स्फूर्त साहित्य आहे, ते जनमानसाचं साहित्य आहे, अस्सल साहित्य आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील जो नायक आहे तो सत्वशील, नायिका सत्वशील, अन्यायाविरुद्ध लढणारे, अन्यायाबद्दल प्रचंड चीड अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसते. जे तत्वनिष्ठ अण्णाभाऊ, सत्याची बाजू घेणारे अण्णाभाऊ, अन्यायाविरुद्ध लढणारे अण्णाभाऊ, असं आपल्याला अण्णाभाऊंच्या एकूण साहित्यातून आपल्याला दिसेल. अण्णाभाऊंनी जशा कादंबऱ्या लिहिल्या, जशा कथा लिहिल्या, जशा लावण्या लिहिल्या, पोवाडा लिहिला, पंजाब दिल्लीची दंगलीच्या संदर्भानं त्यांनी लिहिले, बंगालची हाक त्यांनी लिहिली. म्हणजे दुष्काळ ज्या ठिकाणी पडला परप्रांतामध्ये त्यांच्या मदतीसाठी शाहिरी केली. लाल बावटा पथक त्यांचं होतं. शाहीर गावानकर, शाहीर अमर शेख यांच्या साथीनं महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम अण्णाभाऊंनी कुमारवयापासून केलं. त्यांनी गण बदलला. छत्रपती शिवाजीराजांना अभिवादन असणारा गण त्यांनी साहित्यामध्ये आणला. त्यांनी लोकनाट्य लिहिलं, त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं. माझा रशियाचा प्रवास नावाचं अत्यंत गाजलेलं प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचं आहे. ते अत्यंत लोकप्रिय असं प्रवास वर्णन देखील लिहिलं. एखादा साहित्यिक फक्त इतिहासकार असू शकतो, एखादा साहित्यिक फक्त कादंबरीकार असू शकतो, एखादा साहित्यिक फक्त कवी असू शकतो, एखादा साहित्यिक फक्त समीक्षक असू शकतो. पण अण्णाभाऊ साठे कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत, लावण्या लिहितात, शाहिरी लिहितात. एक व्यक्ती साहित्याच्या क्षेत्रामध्ये किती विविध अंगाने काम केलेलं आहे, सर्वस्पर्शी साहित्यिक, असं अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व आहे. अण्णाभाऊंना वयाच्या 10व्या वर्षी आईवडिलांच्या सोबत, वाडवडिलांच्या सोबत मुंबईला जायचं होतं. अण्णाभाऊंचं वय त्यावेळी 10 वर्षाचं वय होतं. उदरनिर्वाहाचं गावामध्ये कोणतंही साधन नव्हतं, म्हणून चला मुंबईला जाऊया. गिरणी कामगारांची मुंबई, कष्टकऱ्यांची मुंबई, श्रमकऱ्यांची मुंबई. मुंबईची 2 रुपये ती, एक श्रीमंतांची, धनदांडग्यांची, सिनेसृष्टीची, राज्यकर्त्यांची, तशीच उपेक्षित, वंचित, कष्टकरी, श्रमकऱ्यांची देखील मुंबई. अशा 2 मुंबई आपल्याला दिसतील. एक गरिबांची मुंबई, एक श्रीमंताची मुंबई. तर अण्णाभाऊ गरिबांच्या मुंबईचं प्रतिनिधित्व करत होते. वयाच्या 10व्या वर्षी अण्णाभाऊ वाटेगाववरून मुंबईला निघाले. तिकिटाला पैसे नाहीत, त्यामुळं कुठलाही प्रवास नाही. पायी चालत वाटेगावपासून मुंबईला अण्णाभाऊ साठे पायी चालत गेले. 1 महिन्याचा प्रवास आहे, 1 महिन्याचा. वाटेगावपासून मुंबईला पायी चालत जावं लागलं. पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक ठिकाणी वाटेत काम करावं लागलं. काम करत त्या मिळालेल्या रोजगारावरती उदरनिर्वाह करत करत अण्णाभाऊ आणि त्यांचा परिवार मुंबई या ठिकाणी पोहोचला. गिरणी कामगार, झाडूवाला, कोळसे वेचणारे, फेरीवाल्याबरोबर अशी कामं अण्णाभाऊंनी केली.
आणि अण्णाभाऊ शिकले कसे मग? शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही, मुंबईला गेले. शिक्षण कसं घेतलं? तर मुंबईला गेल्यानंतर जे बोर्ड दिसायचे, बोर्ड फलक, त्या फलकावरचे अक्षर वाचायचे, शब्द वाचायचे, घरी येऊन त्याचा सराव करायचे. पिढ्यान पिढ्या ज्या शेतीला पाणी मिळालं नाही, जी शेती पीक पाण्या वाचून पडाक असते, तिच्यात पीक भरघोस येतं. कारण खूप मोठी इच्छाशक्ती असते, जिज्ञासू वृत्ती असते, दांडगी इच्छाशक्ती अण्णाभाऊंच्याकडे होती. आणि त्या इच्छाशक्तीच्या बळावरती स्वयमाध्यन अण्णाभाऊंनी केलं आणि मराठी भाषेवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलं. गिरणी कामगारांची दुःख त्यांनी मांडली, ती साहित्यातून मांडली. माझी मैना गावावरती राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं फक्कड अण्णाभाऊंनी लिहिलं. ते तार स्वरामध्ये, पहाडी आवाजामध्ये गाणारे कितीतरी गायक आज आहेत. माझी मैना गावावरती राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशा पद्धतीचं अण्णाभाऊंनी फक्कड लिहिलं. ते लोकप्रिय झालं, ते जनमानसामध्ये गेलं. यातून मुंबई कोणाची, मुंबईमध्ये काय अवस्था आहे, तिथल्या कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, श्रमकऱ्यांच्या व्यथा अण्णाभाऊंनी आपल्या त्या फक्कडमधून मांडल्या. ज्या अण्णाभाऊंना वयाच्या 10व्या वर्षी वाटेगावपासून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच अण्णाभाऊंना रशियन लोकांनी रशियामध्ये बोलावून घेतलं विमानानं. रशियामध्ये त्यांचा सत्कार केला, मॉस्कोमध्ये. स्टॅलिनचा पॉड लिहिणारा अण्णाभाऊ त्यांना जवळचा वाटला. रशियामध्ये अण्णाभाऊ गेले, रशियन सरकारने त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ म्हणाले की माझ्या देशामध्ये कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांना, शूद्रातिशूद्रांना हक्काधिकार देणारा एक राजा उदयाला आला. त्या राजाचं मी प्रथमतः स्मरण करतो. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अण्णाभाऊ रशियात गेले, शिवरायांना विसरले नाहीत. शिवरायांना वंदन करून त्यांनी सत्कार स्वीकारला. म्हणजे रशियन लोकांना शिवाजी महाराज माहिती झाले. कोणामुळं? पुरंदरेमुळं नव्हे, अण्णाभाऊंमुळं. आपल्याकडे अनेक एक अंधश्रद्धा आहे की पुरंदरे यांच्यामुळं शिवाजी महाराज घराघरात पोचले. त्याच्या अगोदर शिवाजी महाराज माहीत नव्हते कोणाला? किती अंधश्रद्धा, किती अज्ञान. या उलट शिवाजीराजांमुळं भामटा पुरंदरे लोकांना माहिती झाले. पण रशियन लोकांना शिवाजी महाराज माहिती झाले ते अण्णाभाऊंमुळं. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजीराजांचं केलेला उल्लेख, छत्रपती शिवाजीराजांप्रती त्यांनी केलेला आदर, व्यक्त केलेला आदर, त्यामुळे त्या ठिकाणचे एक रशियन प्राध्यापक चेलिशेव प्रभावित झाले. आणि अण्णाभाऊंनी जे छत्रपती शिवाजीराजांवरती भाषण केलं त्यामुळे प्रभावित झालेल्या चेलिशेव यांनी रशियन भाषेमध्ये छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र लिहिलं. म्हणजे रशियन लोकांना शिवाजी महाराज माहिती झाले, त्या अण्णाभाऊ साठेंमुळं माहिती झाले, पुरंदरेमुळं किंवा इतर कोणामुळं माहिती झालेले नाहीत. म्हणजे रशियामध्ये जाऊन सुद्धा छत्रपती शिवाजीराजांचं विस्मरण अण्णाभाऊंना झालं नाही. नंतर आपल्याकडचे अनेक नेते दिल्लीला गेले तरी शिवाजीराजांना विसरतात आणि तिथं लोटांगण घालतात. अण्णाभाऊ रशियाला गेले तरी छत्रपती शिवाजीराजांना विसरले नाहीत. अशा अण्णाभाऊ स्वाभिमानी होते, तत्वनिष्ठ होते, कृतज्ञता व्यक्त करणारे अण्णाभाऊ होते. म्हणून आज आपल्या भारतीय राजकारणामध्ये अनेक स्वाभिमान शून्य स्वार्थी लोक उदयाला आलेले आहेत. अण्णाभाऊंनी राजकारण केलं, समाजकारण केलं, सांस्कृतिक राजकारण केलं, पण अण्णाभाऊंनी तत्व सोडलं नाही. अण्णाभाऊंनी स्वाभिमान सोडला नाही. ते जीवनदायी कम्युनिस्ट होते. कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला होता, आपल्याला आठवत असेल. 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी मोर्चा काढला मुंबईमध्ये आणि अण्णाभाऊ म्हणाले, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. जे स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिशाकडून आपल्याला, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊंचं बरोबर आहे. हे जे स्वातंत्र्य मिळाले
ते परिपूर्ण स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य संकल्पना खूप व्यापक आहे. सामाजिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य, अनेक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य नव्हे. केवळ तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, झेडपी सदस्य झालात, विधान परिषदेचे सदस्य झालात किंवा पंचायत समिती सदस्य झालात म्हणजे तुम्ही परिपूर्ण स्वातंत्र्य मिळालं असं नव्हे. सामाजिक समानता आली का? सामाजिक स्वातंत्र्य नाही मिळालं परिपूर्ण. शैक्षणिक स्वातंत्र्य मिळालं का? नाही. आज देखील आपल्या देशातले 50% लोक निरक्षर आहेत आणि ऑनलाईनच्या नावाखाली बहुजन समाजाचे शिक्षण बंद करण्याचा कट आहे. आपल्या देशामध्ये सुमारे 50% लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. मोबाईल असेल तर नेट नाही, नेट असेल तर लाईट नाही, ते सर्व असेल तर वापरता येत नाही. झोपडपट्टी, कष्टकरी, कामकरी, शेतकरी, माथाडी कामगार ज्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे ते कसे ऑनलाईन शिक्षण घेणार? म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून बहुजन समाजाचं शिक्षण बंद करण्याचा कट आहे. शैक्षणिक स्वातंत्र्य परिपूर्ण मिळालेलं नाही. आर्थिक स्वातंत्र्य मिळालं का आपल्या देशामध्ये? परिपूर्ण नाही. श्रीमंत श्रीमंत होत चाललेत, गरीब गरीब होत चाललेत. आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो, टी व्हीवरती बातम्या वाचतो. गरिबीला कंटाळून आत्महत्या, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याच्या आत्महत्या. आता विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये बँकेचं बुडवलं, पळून गेला, इंग्लंडमध्ये विमानाने फिरतो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, टेन्शन घेतो का? नाही. पण आपल्या देशातले अनेक शेतकरी 2,000 कर्ज, 5,000 कर्ज, 10,000 कर्ज त्यासाठी आत्महत्या करतात. पण आम्ही शेतकरी भावंडांना नेहमी सांगतो, कर्ज करू नका. कर्ज झालं तर कर्ज फेडायचा प्रयत्न करा. कर्ज फिटत नसेल कर्ज बुडवा, पण टेन्शन घेऊ नका. म्हणजे गोर गरीब झोपडपट्टी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा आहे आपल्या देशामध्ये आज देखील. मध्यंतरी एक बातमी आली होती, अनिल अंबानींनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला 250 कोटीचं विमान भेट दिलं. पत्नीच्या वाढदिवसाला 250 कोटीचं विमान. अहो, आपल्या देशातल्या 99% लोकांनी विमान पाहिलं नाही. देशातले 1% लोक पण विमानात बसले नाहीत. आणखीन आपल्या लोकांना फक्त चित्रातलं विमान नाहीतर आपलं कागदाचं विमान माहिती आहे. पण विमानात न बसणारे अनेक लोक आपल्या देशामध्ये आहेत. विमान न पाहणारे आपल्या देशात अनेक लोक आहेत. पण एक उद्योगपती अंबानीसारखा आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला 250 कोटीचं विमान भेट देतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याला पत्नीबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार करा, आपल्या देशातल्या 99% पतींना आपल्या पत्नीचा वाढदिवसच माहिती नाही. 250 कोटीचं विमान सोडा, 250 रुपयाची साडी घेऊ देऊ शकत नाहीत. असा आपल्याकडे आदिवासी वर्ग आहे, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, मजूर, कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्ग आहे. म्हणजे आर्थिक समानता आपल्या देशामध्ये आलेली नाही. अंबानीच्या राहत्या बंगल्याचं बिल काहीतरी लाईट बिल 30 का 40 लाख रुपये आल्याची बातमी आली होती. अहो, इथं आपल्या देशात अनेकांकडे लाईट नाही. 100 रुपये बिल येत असेल आणि ते जर का 150 रुपये आलं तरी प्रचंड टेन्शन घेणारे लोक आपल्याकडे आहेत. इतकं बिल आलं कसं? राहायला घर नाही, खायला अन्न नाही, शिक्षण घेऊ शकत नाहीत. म्हणजे आर्थिक समानता आपल्या देशामध्ये आणखीन आलेली नाही. वास्तव आहे. अनेक स्वप्न उराशी बाळगून लोक जीवन जगत असतात. त्यांची स्वप्न सगळीच परिपूर्ण होतील असं नव्हे. म्हणजे ज्या देशामध्ये आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, शैक्षणिक विषमता आहे, त्या देशाला परिपूर्ण स्वातंत्र्य मिळालंच नाही. आणखीन मोठं आव्हान आहे आपल्या देशापुढं. म्हणून अण्णाभाऊ त्यावेळेस 1947ला 16 तारखेला काढलेल्या मोर्चामध्ये म्हणतात, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आपल्या देशातले लोक अजून भुकेलेले आहेत. आपण पाहतो, पालघर असेल किंवा अमरावती जिल्ह्यातील भाग असेल, कुपोषणाने अनेक मुलं मृत्युमुखी पडतात. कुपोषण आजार नाही तर कुपोषण म्हणजे काय? तर योग्य आहार न मिळाल्यामुळे, समतोल आहार न मिळाल्यामुळे, बॅलन्सिंग डाएट न मिळाल्यामुळे, पुरेसे कार्बोहायड्रेट, पुरेसे प्रोटीन, पुरेसे फॅट्स, पुरेसे विटॅमिन्स, फायबर्स, हे सगळं न मिळाल्यामुळे कुपोषण होतं.
आणि म्हणून अण्णाभाऊ जे म्हणाले त्यात तथ्य आहे. या आजादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. मिळालं का स्वातंत्र्य आपल्याला परिपूर्ण नाही. पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याकडे राजसत्ता आहे. आमदार खासदार पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याकडे आहे. पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्र तुम्ही पहा, कलेची क्षेत्र पहा, चित्रपटामध्ये का कपूर घराण्याची मक्तेदारी आहे का? सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे, अभिनय आहे. नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट आला होता. नागराज मंजुळे हे जेऊरचे सामान्य कुटुंबातला 10वी नापास झालेला विद्यार्थी, त्यानं सैराटसारखा चित्रपट काढला. त्यामध्ये भूमिका करणारे कलाकार जर पाहिले तुम्ही, आर्चे असेल, परशा असेल, लंगड्या असेल, ही काय नाट्यशास्त्र विद्यापीठातलं नाट्यशास्त्र पदवी घेतलेले विद्यार्थी नाहीत किंवा ऑल इंडिया फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी नाहीत, AIFTचे विद्यार्थी नाहीत हे. तर ही सामान्य कुटुंबातली मुलं आहेत ती की ज्याने अभिनय सादर केला, त्यांना संधी मिळाली. म्हणजे आपल्याकडे कलेच्या क्षेत्रामध्ये पिढ्यानपिढ्या 30 घराणे आहेत, राजकारणामध्ये पिढ्यानपिढ्या 30 घराणे आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी अशी घराणे आहेत. म्हणून अण्णाभाऊंनी जी व्यथा मांडली की आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे, त्यामध्ये तथ्य आहे तथ्य, आज देखील तथ्य आहे. म्हणून आज जे आव्हान आहे ती समानतेचं आव्हान, जे विषमता आपल्या देशामध्ये विषमतेचं आव्हान आहे, समानता प्रस्थापित करण्याचं आपल्याला जबाबदारी आहे. ते आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध पातळ्यावरची समानता यावी ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची भूमिका होती. सनातनी लोकांचं वर्चस्व आपल्याकडे आहे. थैमान घातले, खोटारड्या कथा, टाळ्या वाजवल्यानंतर, थळ्या वाजवल्यानंतर मोमबत्ती जलाव, मग कोरोना जाईल. अमिताभ बच्चन, अनुपम खेर त्यांच्या परिवाराने टाळ्या वाजवल्या, थळ्या वाजवल्या, बॅटऱ्या लावल्या, मेणबत्त्या लावल्या, लाईट लावली, गॅलरीत येऊन बोंबलले. गेला का कोरोना? त्यांच्या घरात पण शिरला कोरोना. अमिताभ बच्चनला कोरोना झाला, अभिषेक बच्चनला कोरोना झाला, त्यांच्या परिवाराला. मी इच्छा व्यक्त करतो की ते कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बरे व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावं. पण तुम्ही इतकी नाटकं केली, मग कसं काय तुमच्या घरात कोरोना आला? म्हणजे गोमूत्र पिल्यानंतर आजार नष्ट होतात असं सांगणारे अनेक मूर्ख लोक आहेत. आता त्या रामदेव बाबांनी तर दावा केला होता, कोरोनाचं औषध शोधलं. जगामध्ये रशियामध्ये, चायनामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत. या रामदेव बाबाला कसं काय औषध सापडलं? कुठली डिग्री घेतलेली आहे? काय संशोधन केलं आहे? हातपाय वाकडं तिकडं करतो म्हणजे काय सगळेच येतं असं नव्हे. म्हणून अंधश्रद्धेनं आपल्याकडे थैमान घातलेलं आहे. प्रचंड दैववाद आपल्या देशामध्ये आहे. नवस, सायास, कर्मकांड. अण्णाभाऊ साठे या सनातनी विचाराच्या विरोधात होते. अण्णाभाऊंनी एका ठिकाणी म्हटले, ही पृथ्वी शेषाच्या फण्यावरती तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी शेतकरी यांच्या तळहातावरती तरलेली आहे. कशावरती तरलेली आहे? अनेकांना असं वाटतं ही पृथ्वी कशावरती तरलेली आहे, तर ही पृथ्वी कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली असं अण्णाभाऊ म्हणाले. आणि इकडे सनातनी विचारधारा काय? शेषनागाच्या फण्यावरती तरलेले. शेषनागाच्या फण्यावरती तरलेले आहे. आणि मग शेषनागाला कंटाळा आला की तो शेषनाग आपली मान हलवतो आणि त्यानंतर मग पृथ्वीवरती भूकंप येतात, महापूर येतो, सुनामी लाटा येतात. अशा अंधश्रद्धा आज देखील आहे. म्हणजे अतार्किक बाबी सगळ्या जोडल्या जातात. या निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांशी अतार्किक बाबी आज देखील जोडल्या जातात. पण अण्णाभाऊ त्या काळामध्ये काय म्हणतात पहा, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून कष्टकरी, श्रमकरी शेतकरी यांच्या तळहातावरती तरलेले आहे. कोणामुळे जिवंत आहेत लोक? खेड्यापाड्यातला शेतकरी काबाड कष्ट करतो, धान्य पिकवतो, गहू, ज्वारी, तांदूळ
हरभरा डाळी पिकवतो म्हणून शहरातल्या लोकांना चपाती मिळते, भाकरी मिळते, दाल फ्राय मिळतो, पनीर मिळतो, कारण दूध दुभतं. शेतकरी गाई गुरांची राखण करतात, पालन करतात म्हणून शहरातल्या लोकांना दूध मिळतं, आईस्क्रीम मिळतं, पनीर मिळतं, चीज मिळतं, तूप मिळतं. मंदिर कोण बांधतं? काय पुरोहितांनी भटजींनी मंदिर बांधलं का? मंदिरातली मूर्ती कोणी घडली? कलाकारांनी, शिल्पकारांनी घडली. आणि त्या शिल्पकाराला गाभाऱ्यामध्ये जायला प्रवेश नाही. तर गाभारा कोणी बांधला? त्या भटजींनी बांधला का? पुरोहितांनी बांधला का? पुजाऱ्यांनी बांधला का गर्भगृह? तर मंदिर बांधणारे कोण आहेत? तर शिल्पकार आहेत, कलाकार आहेत, श्रमकरी लोक आहेत. त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जायला प्रवेश नाही. मग प्रत्येक क्षेत्रातले आपण ज्या 4 चाकी गाडीत फिरतो, गाडी कोण बनवतं? श्रमकरी. टू व्हीलरवर फिरतो आपण, घरात पाणी पितो, पाणी भांड्यात ठेवतो, भांडी कुठून आली? ह्या सगळ्या वस्तूंना श्रमकऱ्यांचे हात लागलेले आहेत. ह्या श्रमकऱ्यांच्या कष्टातून, श्रमातून, घामातून ही नवनिर्मिती झालेली आहे. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांच्या तळहातावरती तरलेले आहे. श्रमकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा कैवार घेणारा महापुरुष म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लाल बावटा पथकाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन प्रबोधन केलं. नाहीतर मुंबई मोरारजीभाई देसाई गुजरातला देणार होते. महाराष्ट्राची मुंबई, शिवरायांची मुंबई, कष्टकऱ्यांची मुंबई, श्रमकऱ्यांची मुंबई, ही मुंबई गुजरातला देण्याचा कट त्या काळातील केंद्रीय नेतृत्वाने आणि मोरारजीभाई देसाईंनी केलेला होता. त्याला कडाडून विरोध आपल्या महाराष्ट्रातील क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे, भाई उद्धवराव पाटील, हौसाक्का पाटील, गवानकर, शाहीर अमर शेख असे अनेक लोक आहेत. अनेक हुतात्मे झाले, बलिदान दिलं मुंबई महाराष्ट्राला मिळावी. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी गावागावात जाऊन प्रबोधन केलं. लाल बावटा पथकाच्या शाहीर जलस्याच्या माध्यमातून मुंबईवरती गीतं त्यांनी लिहिली आणि मग मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णाभाऊ साठेंचा आहे. अण्णाभाऊला काय मिळालं? अण्णाभाऊंच्या अनुयायांना काय मिळालं? याचा देखील विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालं? कलेच्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये किती प्रतिनिधित्व मिळालं? मुंबईमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालं? याचा देखील म्हणजे अण्णाभाऊंच्या वारसदाराला, म्हणजे वारसदार म्हणजे कोण? तर इथला श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी जो श्रम करतो त्या श्रमकऱ्यांना त्याचा हक्क, त्याचा अधिकार मिळाला का? तर आज देखील मिळालेला नाही. विशिष्ट घराणी, विशिष्ट समुदाय आज देखील आपण पाहतो की त्याचं वर्चस्व आहे. म्हणून अण्णाभाऊंचं जे कार्यकर्तृत्व होतं ते उपेक्षित वंचित वर्गासाठी होतं. त्यांनी ज्या पद्धतीनं शाहिरी जलसे, तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन केलं, साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन केलं, म्हणून एक लोकशाहीर, साहित्य सम्राट, कम्युनिस्ट नेते. पण ते पारंपरिक कम्युनिस्ट नव्हते, पारंपरिक मार्क्सवादी नव्हते. मार्क्सवाद आर्थिक लढा, वर्गलढा सांगतो, पण अण्णाभाऊ हे वर्गलढ्यापुरते किंवा एका संकुचित लढ्यापुरते मर्यादित नव्हतं, तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते सांगतात, जग बदल घालून निघावं, मज सांगून गेले भीमराव. हे जग बदलायचं, आपल्याला आमूलाग्र बदलायचं आहे. कसं बदलायचं आहे? सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, शैक्षणिक परिवर्तन, धार्मिक परिवर्तन आपल्याला देशात करायचं आहे. आणि म्हणून जग बदल घालून निघावं. घाव घाला. कोणता घाव घाला? घाव घाला म्हणजे हत्याराचा घाव घाला असं नव्हे, अज्ञानावरती ज्ञानाचा घाव घाला, प्रबोधनाचा घाव घाला आणि हे जग बदला.
आपण अंधश्रद्धेमध्ये आहोत ना, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. अज्ञानामध्ये आहोत ना, अज्ञानातून बाहेर पडा. आपण विषमतेमध्ये आहोत ना, त्यातून बाहेर पडा. आपण गुलामगिरीमध्ये आहोत ना, त्या गुलामगिरीतून बाहेर पडा. जग बदल घालून घावं, मज सांगून गेले भीमराव. भीमराव म्हणजे कोण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलंय हे जग बदलायचंय. आणि म्हणून फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ असे एक वैचारिक परंपरा आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ हा एक वैचारिक वारसा आपल्या राज्यामध्ये आहे. आपल्या राज्याचा वारसा हा टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर असा वारसा आपल्या राज्याचा नाही. आपल्या राज्याचा वैचारिक वारसा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ असाच आपल्या राज्याचा वैचारिक वारसा आहे. तो वैचारिक वारसा आपण जतन केला पाहिजे. अण्णाभाऊने छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास मांडला. कोणते शिवाजी महाराज मांडले? समतावादी. फकीरा कादंबरीतला जो फकीरा म्हणतो, ही जी तलवार आहे माझ्या खापरपंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली तलवार आहे. मध्ययुगीन काळामध्ये शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्यांना लढण्याची संधी नव्हती. शिवाजीराजांनी त्यांना शिल्लेदार केलं, बारगीर केलं, हातात शस्त्र दिलं. कोणाला हवालदार केलं, बारगीर केलं, शिलेदार केलं, जुमलेदार केलं, किल्लेदार केलं, सरदार केलं, गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं. बहुजन समाजातल्या लोकांना प्रशासनामध्ये महत्त्वाच्या पदावरती नेमलं. पण शिवाजी महाराज हे भेदभाव बाळगणारे नव्हते. भेदभावावरती कडाडून हल्ला करणारे होते. समतावादी शिवाजी महाराज होते. ते समतावादी शिवचरित्र अण्णाभाऊ पुढे आणतात आणि काय म्हणतात त्या फकीरामध्ये की ही जी तलवार आहे माझ्या खापरपंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली तलवार आहे. म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून शिवाजीराजांना समतावादी शिवाजी महाराज पुढे आणतात अण्णाभाऊ. आपल्याकडे जाणीव आणि नेणीव अशी दोन मनं असतात, कॉन्शियस, सबकॉन्शियस. तर या कादंबरीतून नकळतपणे अण्णाभाऊ शिवाजीराजांची प्रतिमा कशा आणतात? तर जातीव्यवस्था नष्ट करणारा, अस्पृश्यता नष्ट करणारा, जनमानसाला हक्काधिकार देणारा माझा राजा आहे. आणि म्हणून ही तलवार माझ्या खापरपंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली तलवार आहे. या अनेक लोक शिवाजीराजांची जातवादी, जमातवादी, हिंदुत्ववादी तथा ब्राह्मणवादी प्रतिमा पुढे आणतात. छत्रपती शिवाजीराजांची समतावादी प्रतिमा साहित्याच्या माध्यमातून आणण्याचं ऐतिहासिक काम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. अण्णाभाऊ यांच्याबद्दल बोलण्यासारखे अनेक बाबी आहेत. कला, साहित्य, राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये अण्णाभाऊंनी काम केलं. अण्णाभाऊ आजन्म कम्युनिस्ट राहिले, परिवर्तनवादी चळवळीमध्ये राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. पण अण्णाभाऊ कधीही प्रस्थापित पक्षामध्ये गेलेले नाहीत. प्रस्थापित पक्षाच्या आमिषाला ते बळी पडलेले नाहीत. विचारधारा घेऊन अण्णाभाऊ लढत होते. अण्णाभाऊंना पण स्वाभाविकपणे आमिष आले असतील त्या काळामध्ये, तुम्ही या पक्षात या, तुम्ही त्या पक्षात या. पण अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील हे तत्वनिष्ठ होते. भाई उद्धवराव पाटील यांचा स्मृतिदिन आहे. शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते भाई उद्धवराव पाटील यांचा स्मृतिदिन आहे. हे तत्वनिष्ठ लोक होते. भाऊराव पाटील. तर या बाबासाहेब आंबेडकर आजन्म तत्वनिष्ठ होते. महात्मा फुले, शाहू महाराज हे तत्वनिष्ठ महापुरुष होते. अण्णाभाऊंनी सुद्धा आपण पहा तत्वनिष्ठ होते. सनातनी पक्षात, जातीवादी पक्षात अण्णाभाऊ आजन्म गेले नाहीत. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहिले पण प्रस्थापित पक्षात गेले नाहीत. आज काय म्हणजे गेल्या वर्षी फुले, शाहू, आंबेडकर बोलणारे नेते लगेच या वर्षी टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर, RSSचा जय जयकार करणारे आपल्याला भेटतील. एका दिवसात 3 पक्ष बदलणारा नेता मला माहिती आहे. ते नंतर आमदार झाले. एका पक्षात होते, त्यांनी तिकीट नाकारलं, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तिकीट वाटपात त्यांना तिकीट गेलं, त्या पक्षाला जागा गेली नाही, तिसऱ्या पक्षात गेले आणि शेवटी 4थ्या पक्षात गेले. एका दिवसात 4 पक्ष बदलले. म्हणजे एका दिवसात 4 राजकीय पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी आज देखील आपल्या देशात आहेत. अण्णाभाऊंनी तत्व सोडलं नाही, निष्ठा सोडली नाही.
आपला विचारधारा सोडली नाही, तर अशा तत्वनिष्ठ महापुरुषाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. आज आपण अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातून स्वाभिमान शिकला पाहिजे. अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातून चिकाटी शिकली पाहिजे. आपल्याकडे अनेक तरुण मुलं मुली निराश होतात, हताश होतात. एक दिवस शाळा शिकले, मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते, पण गेले, पायी चालत गेले, रडत बसले नाहीत. अण्णाभाऊ लढणारे होते, रडणारे अण्णाभाऊ कधी नव्हते. अण्णाभाऊकडून स्वाभिमान शिकावा. रशियामध्ये गेल्यानंतर परत भारतात आले. नेहरू ज्यावेळेस रशियामध्ये गेले, त्यांना तिथं विचारलं व्हॉट इज अबाउट साठे. त्यावेळेस त्यांना वाटलं कोण साठे, बहुतेक वसंत साठे वगैरे काँग्रेसचे नेते होते. त्यांना नंतर समजलं की अण्णाभाऊ साठे. नेहरूने अण्णाभाऊंना दिल्लीला निमंत्रित केलं. अण्णाभाऊ गेले नाहीत. तुम्हाला भेटीची आवश्यकता असेल तर माझ्या घरी या, असे स्वाभिमानी होते अण्णाभाऊ. म्हणजे अण्णाभाऊ स्वाभिमानी नेतृत्व होतं, चिकाटीचे होते, प्रामाणिक होते, तत्वनिष्ठ होते. त्यांचं जीवन सगळं संघर्षमय आहे. तर अशा नेतृत्वाची, अशा महापुरुषाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. अण्णाभाऊ प्रचंड प्रतिभावान होते, प्रतिभावान. त्यांचं साहित्य वाचल्यानंतर माकडीचा माळ असेल, वैजंत असेल, अलगूज असेल, किंवा फकीरा कादंबरी असेल, स्टॅलिनचा पोवाडा, बंगालची हाक, दिल्ली पंजाबची दंगल, अशा अनेक, किंवा माझी मैना गावावरती राहिली, हे साहित्य संपदा वाचा. सुमारे 70 प्रकारच्या 70 त्यांची एकूण कलाकृती आहेत. कादंबरीकार, नाटककार, लोकनाट्य, कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, अशा अनेक साहित्य प्रकाराला त्यांनी केवळ स्पर्श नाही केलेला, तर दर्जेदार साहित्याची निर्मिती केलेली आहे. आज आपण त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याकडे लेखक, वक्ते, शाहीर, संशोधक तयार झाले पाहिजेत. नव्या पिढीमध्ये त्या विचाराची, त्या पिढीची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं एका चांगल्या व्याख्यानमालेचं आयोजन दलित स्वयंसेवक संघाने केलं. आमचे परमप्रिय स्नेही दादासाहेब सोनावणे, त्याचबरोबर सुदर्शनजी कांबळे, त्यांचे सगळे सहकारी, प्रकाशजी नाईक सर आमचे मित्र आहेत, या सगळ्या सहकाऱ्यांनी उत्तम आयोजन केलं आणि सगळ्या प्रेक्षकांना एक लाभ घडवून आणला. त्याबद्दल त्या सगळ्या संयोजकाचं मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि माझं मत असं आहे की महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा दिन अण्णाभाऊंच्या नावाने 1 ऑगस्टपासून सुरू करावा. यावर्षी अण्णाभाऊंची जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं अण्णाभाऊंचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये, विशेषतः शालेय अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे. ते वेगळ्या रूपानं कथा, कादंबऱ्या, त्यांचे नाटकं, त्यांचं प्रवास वर्णन, त्यांचे पोवाडे हे क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये आले पाहिजेत. आज देखील तसं म्हणावं असं स्थान शालेय अभ्यासक्रमात अण्णाभाऊंना नाही. आज देखील ग्रॅमची म्हणतो हेजिमनी सिद्धांत, मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करून त्याला कशी मान्यता मिळवली जाते आणि कसं गुलाम बनवलं जातं. इथल्या कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांच्या मुलामुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर अण्णाभाऊंचा हा जीवन संघर्ष क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये यावा असे एक अभिलाषा व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा, म्हणजे आपण सगळ्यांनी माझ्यासह आपण अण्णाभाऊंचा जन्मदिन मराठी भाषा दिन व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया. राजस्थान सरकारने महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्र सरकारने अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे हा. आणि तसंच अण्णाभाऊंचा सुद्धा निर्णय घ्यायला, अण्णाभाऊंचा सुद्धा मराठी भाषा दिन हा सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे. नुसतं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि विचार सगळे टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकरांचं, हे कुठं तर बदल व्हायला हवा. तो बदल व्हावा एवढी इच्छा व्यक्त करतो. अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.